नमस्कार मित्रांनो, राजू पवार ऑफिशियल H1W या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सर्वप्रथम माझा परिचय. नमस्कार, माझं नाव राजू खिमा पवार आहे. मी तालुका किनवट, जिल्हा नांदेड, राज्य महाराष्ट्र हा माझा ॲड्रेस आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट एक गोष्ट आहे की मी एक अंध आणि अपंग व्यक्ती आहे. बरोबर. या चॅनलवर 135 ते 140 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. तुम्ही कुठलाही व्हिडिओ उचलून बघा, कोणत्याही व्हिडिओमध्ये चुकीची माहिती माझ्याकडून देण्यात आलेली नाही. असं माझ्याबरोबरच का होतं, का इतरांबरोबर सुद्धा असं घडतं हे मला माहीत नाही. माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब करत नाही, व्हिडिओला लाईकसुद्धा करत नाही. कारण मला तरी असं वाटतं की व्हिडिओ क्वालिटी चांगली नाही. मला सांगा, एक अंध अपंग व्यक्ती ज्याला दिसत नाही, ती व्यक्ती तुमच्यापर्यंत माहिती योग्य तर पाठवतेच आणि मार्गदर्शन पण योग्य पद्धतीने मी करत असतो असं तरी मला वाटतं. पण आजच्या या पिढीला माहीत नाही की या लोकांना नेमकं हवं काय आहे. व्हिडिओ क्वालिटी, मग माहिती तुम्ही चुकीची दिली तरी चालेल, ॲक्सेप्ट आजची जनता करते. व्हिडिओ क्वालिटी थोडीशी खराब आहे, पण इन्फॉर्मेशन रिअल अँड ऑथेंटिक मी देत असतो. तरीसुद्धा मला कुणाचं सहकार्य मिळत नाही. माझ्यासोबत 1-2 मित्र असे आहेत की ते नेहमी रिकामे असतात, बेरोजगार असतात. हे मी तुम्हाला कशाकरिता सांगतोय, जर तुम्ही सर्व लोकांनी मिळून जर मला मदत केली तर या अपंग व्यक्तीला एक रोजगार मिळेल, घरपरिवार चालवण्याकरिता हवं तेवढा तरी पैसा मिळेल. याचा अर्थ मी पैसा तुमच्याकडून मागत नाही माझ्या घरदारासाठी किंवा माझ्या खर्चासाठी. मला कॅमेरा सेटअप घ्यायचा आहे, माझी ती लायकी नाही घेण्याची. मग तुम्ही मला मदत करू शकता. माझा व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला सांगतोय, तोच नंबर माझा गुगल पे पण आहे. नंबर नोट करून घ्या. 9322 93 04 07 मीन्स 9322 93 0407. हा नंबर गुगल पे आणि फोनपेवर सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. माझे हात जोडून एकच विनंती आहे की तुम्ही एवढी मदत करा की तुमच्या मदतीने व्हिडिओची क्वालिटी चांगली होईल आणि एक बेरोजगार अपंग व्यक्तीला रोजगार मिळेल. याहून पुण्य तुम्ही काय कमवणार आणखी. मी माहिती कधीच चुकीची देत नाही. मी असं बोलत नाही की मी राजा हरिश्चंद्र आहे, असं नाही. माझं पण शिक्षण झालेलं आहे. मुंबई वर्ली सिफेस या ठिकाणी D.Ed मी केलेला आहे. याचा अर्थ टीचर ट्रेनिंग याला आपण बोलतो, शिक्षक आहे ना. पण काही काही आयुष्यामध्ये असे प्रसंग येतात की ते प्रसंग परत आठवण्यात आणि त्याच गोष्टीवर विचार करण्यात काही अर्थ नाही. कारण जे झालं ते विसरून आयुष्यात पुढे जायचं असतं. झाले गेले विसरून जावे, पुढे चालावे, कुणीतरी म्हटलेलंच आहे. जे झालं ते सोडा, जे होईल ते होईल. जे आज आहे त्यातच आपल्याला आनंद मानायला पाहिजे. व्हिडिओ लोक तर बघतात, पण 10, 20, 30, 40, 100 लोक फक्त बघतात. पण 100मधून एखादाच व्यक्ती लाईक करतो. 20-30 व्हिडिओ नंतर एक कमेंट येते.
जर माझ्याकडून काही सुधार हवा असेल तर कमेंट करणं गरजेचं आहे ना. जर तुम्ही सल्लाच नाही देणार मग सुधार कशात आणि कसं करायचं आहे. आणि माझ्यासोबत जर तुम्हाला संवाद साधायचा असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला माझा व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुक आणि इंस्टाग्राम ID मिळून जाईल. तर एवढेच मी तुमच्याकडून अपेक्षा करतो की एका व्यक्तीला सपोर्ट करा. आज यूट्यूबवर बरेचसे असे यूट्यूबर आहेत, क्वालिटी एकदम त्यांची टफ असते पण माहिती त्यातून बऱ्याचशा चुकीच्याच निघतात. मी तुम्हाला हे बोलतो याचा अर्थ खरंच होतं असं नाही. जर माझ्या गोष्टीवर जर तुम्हाला अवलंब करायचा असेल, मी जे काय बोलतोय ते जर तुम्हाला खरं वाटत नसेल तर यूट्यूबवर जा. मी 2 चॅनलचे नाव तुम्हाला इथे सांगतो. त्या चॅनलची सत्यता तुम्ही तपासा. ती लोक कसली माहिती व्हिडिओवर देतात. माहिती फायद्याचीच असते पण मिसगाईड या लोकांकडून होता का नाही हे तुम्ही तपासून पहा. पहिला यूट्यूब चॅनल आहे आपले मराठी आणि दुसरा जो यूट्यूब चॅनल आहे A फॉर ॲपल, T फॉर टेबल, B फॉर ब्रावो, ATB गुरुजी या नावाचे हे 2 चॅनल आहेत. तुम्ही तिथे चौकशी करा. ते लोक जे सांगतात ते खरंच होतं का आणि त्या लोकांनी सांगितल्याप्रमाणे सगळं झालं आहे का यूट्यूबवर. मग तुम्ही वाईट लोकांना सपोर्ट करता कशा करता की व्हिडिओ क्वालिटी टफ आहे, मिसगाईड ते लोक करतात. माझं कसं आहे, व्हिडिओ क्वालिटी लो आहे पण इन्फॉर्मेशन मी रिअल अँड ऑथेंटिक देत असतो. फक्त मला इग्नोर याकरिताच व्ह्यूअर्सकडून केलं जातं की माझ्या व्हिडिओची क्वालिटी ही लो आहे. पण याहून अधिक मी काय करू शकतो. तर नक्कीच साथ द्या. आशा करतो की व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत नक्कीच बघितला असाल. जर बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा. दररोज संध्याकाळी 6 वाजता या चॅनलवर व्हिडिओज अपलोड होत असतात. आणि काही प्रश्न विचारायचे असतील तर प्लीज कमेंट करा आणि मला काही सल्ला द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता. आणि लोकांपर्यंत व्हिडिओ प्लीज शेअर करा. धन्यवाद.